नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गेले 10-12 दिवस झाले असतील आपले व्लॉग काही कंटिन्यू येतच नव्हते. तशी तर कम्युनिटी पोस्ट मी टाकली होती की नेमकं रिझन काय होतं, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच की माझ्या बहिणीची मुलगी आली होती आणि मुलांना जास्त वेळ द्यावा आणि वटपौर्णिमेनिमित्त मला सुद्धा ब्लाऊजचं बऱ्यापैकी छान असं काम आलं होतं. त्यामुळे मग म्हटलं की व्हिडिओचं काम थोडंसं थांबूयात, कारण की संध्याकाळी जर व्हॉइस ओव्हर करायचं म्हटलं ना की मुलं सारखं मध्ये काही ना काही बोलतात. त्यामुळे मग कट करा, परत क्लिप्स ॲड करा, व्हॉइस ओव्हर करा, यामध्ये बराचसा वेळ जाईल. म्हणून मग मी थोडंसं ते व्हिडिओचं काम अवॉइडच करत होते. पण चला आता कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तर हा एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत होते. स्टोन वर्क जर असं स्लीव्जला आलं ना तर जोड देऊनच अशा स्लीव्ज तयार करायला केलं तर बरं, नाही तर मग खूपच कुटाणा होतो. पाठीमागे एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवला होता, तर त्याचे स्टोन जे आहे ते थोडेसे पाठीमागच्या बाजूला गेले होते. त्यामुळे तो संपूर्ण ब्लाऊजची स्लीव जी आहे ती उसवून मला परत पूर्ण करावा लागला होता. त्यामुळे मग ह्या ब्लाऊजला म्हणलं जरासा वेळ गेला तरी चालेल, पण व्यवस्थित जोड देऊनच करूयात, नंतर मग खूप जास्त कुटाणा होतो. तर माझ्या बहिणीची मुलगी इकडे आली होती माझ्याकडे, त्यामुळे मग माझा बऱ्यापैकी छान वेळ जात होता कामामध्ये. कारण की रामचं डिस्टर्ब करायचा काही प्रश्नच येत नव्हता. दोघंजण छान असे खेळायचे, टॉईजसोबत कधी खेळायचे, कधी समोर हॉलमध्ये येऊन त्यांच्यासोबत, म्हणजे मुलांसोबत जास्त ॲक्टिव्हिटी करायला काही एवढा वेळ लागत नाही. त्यांना एखादं काम जर आपण करायला लिहिलं त्यामध्ये इतके गुंग होतात, आणि रामला खेळायला जर कोणी असेल ना तर तो छान खेळतो. त्यामुळे मग आता बऱ्यापैकी माझं काम आवरत होतं. तर एक्झिबिशनसाठी ना त्यांना एक वन पीस पाहिजे होता कस्टमरला, तर त्यांचा वन पीसच मी इथं तयार करत होते. ब्लॅक कलरचा होता, आणि जे काही अस्तर होतं ना ते माझ्या मैत्रिणीलाच मी आणायला सांगितलं होतं, कारण की ती तिकडे ऑफिसला जाते. तर म्हटलं घेऊन येईल, कारण की ते गेले तर त्या कलरचं मला एवढं जास्त भेटलं नव्हतं. संपूर्ण वन पीससाठी ना 5.5 मीटर जे काही अस्तर आहे ते मी यूज करणार होते. तर ह्या वन पीससाठी किंवा ड्रेससाठी मी कुठलाही क्लास वगैरे केलेला नाही, फक्त मी ब्लाऊजचाच क्लास केला होता. तसं तर विचार होता की छान असं ड्रेस असतील किंवा साड्या असतील यांचेसुद्धा क्लासेस करूयात, पण त्यावेळेस कॉलेजमुळे काही पॉसिबल झालं नाही. पण असो, आता यूट्यूबच्या जोरावरती आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो, शिकू शकतो. त्यामुळे यूट्यूबचा मी थोडासा आधार घेतला. आणि तसं जर तुम्हाला ब्लाऊज येत असेल ना तर बऱ्यापैकी तुम्हाला ड्रेस वगैरे सर्वच जमून जातं, कारण की मेजरमेंटचा एक अंदाज आलेला असतो. त्याच पद्धतीने जे काही ब्लाऊजला मी बॅक साईडला वगैरे कटिंग करते ना त्याच पद्धतीने वन पीसला सुद्धा कटिंग करून घेतलं. त्यानंतर मग प्लीट्स ज्या आहेत त्या उरलेल्या साडीच्या करून घेतल्या, आणि स्लीव्ससाठी जसं ब्लाऊजचं कटिंग असतं त्याचप्रमाणे केलं, आणि छान असा वन पीस त्यांना बसला. मी पुढे तुम्हाला वन पीस कसा तयार झाला ना ते सुद्धा दाखवते. त्यांना इतका जास्त आवडला ना, बऱ्यापैकी छान छान अशा खूप वेळ त्यांनी माझं कौतुक केलं, आणि मला सुद्धा छान वाटलं, कॉन्फिडन्स आला की आपण छान असे ड्रेस तयार करू शकतो. तसं तर मला काही प्रॉब्लेम नाही, मी कोणताही ड्रेस असा जरी दाखवला तरी सुद्धा स्टिच करू शकते, कारण की ब्लाऊजमध्ये सुद्धा मी असं ॲडव्हान्समध्ये पुढे काही केलेलं नाही. पण तरीसुद्धा एकदा तुम्ही त्या गोष्टीत पडले ना की तुम्हाला आवड निर्माण होते. तर त्यांचे अजून ड्रेसेस वगैरे आहेत, क्रॉप टॉप आहेत, तर ते सुद्धा मी तयार करेल, आणि त्यानंतर मग व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर इकडे माझं शिवणकामाचं काम चालू होतं, सोबतच मुलांची मस्तीसुद्धा पलीकडे चालू होती. मला ना कधी कधी असं दुसरं वेगळं जर काही क्रिएटिव्ह करत असेल ना तर मला असं वाटतं कोणी मला डिस्टर्ब करायलाच नको. त्यामुळे त्यांना ना मी तिकडे बेडमध्ये खेळण्यासाठी सांगितलं होतं, कारण की इकडे खूपच जास्त दंगा करत होते. आणि मग काय होतं, वरती फ्लॅट असला की खाली खूप आवाज जातो, आणि मग गोंधळ असल्यासारखं वाटायला नको, आणि आपल्यामुळे डिस्टर्बसुद्धा नको. त्यामुळे मग मी त्यांना पलीकडे बेडमध्ये खेळण्यासाठी सांगत होते. तर त्यांना थोड्या वेळ झोपवलं. आता समीक्षा तर झोपायला नकोच म्हणत होती, पण इकडे आल्यापासून ना मी त्याला 1-2 तास झोपवायची सवय लावली, कारण की राम झोपला ना तीसुद्धा शांत झोपते, आणि मग माझं काम पटपट आवडतं. संपूर्ण हॉलमध्ये जे आहे ना ते शिवणकामाचंच साहित्य तुम्हाला दिसेल. बऱ्यापैकी जर डिझाईन वगैरे करायचं असेल ना, कॅनव्हास पेपर वगैरे सर्वच गोंधळ होतो. तर इथे ना आता वन पीससुद्धा मी शिवतच होते, तोचपर्यंत एक अर्जंट ब्लाऊजची ऑर्डर होती. तसं तर त्यांना लेट पाहिजे होतं, पण कुठेतरी जायचं होतं, त्यामुळे पटकन तो एक ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतला येलो कलरचा. आणि त्यानंतर माझं एक पार्सलसुद्धा आलं होतं. तर माझ्या बहिणीनेच मला ही लिंक प्रोव्हाइड केली होती, त्या लिंक थ्रूच मी हा वन पीस घेतला आहे. जास्त काय महाग नाही, 269चा आहे, आणि तसा ब्रँडमधून बिलॉंग करतो, त्यामुळे मग मी घेतला. म्हटलं चला पाहूयात नेमका कसा येतोय. तर रेड कलरचा होता, पण कलर ना असा थोडासा मरून होता. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऑनलाईन शॉपिंग करून एकदा मी परत फसले, तर ह्या वन पीसबद्दलच मी बोलत होते. तसं तर सुरुवातीला ज्यावेळेस मी वॉश केला फर्स्ट टाईम त्यावेळेस इतका जास्त कलर गेला की मला असं वाटलं नाही काहीतरी घेणं चुकलं आहे, काही चांगली क्वालिटी वगैरे नाही. पण नंतर 1-2 वॉशमध्ये ना अजिबातसुद्धा कलर गेला नाही, आणि फॅब्रिकसुद्धा भरून निघलं. कॉटनचं फॅब्रिक होतं. छान असा वन पीस मला भेटला. म्हटलं चला अजून एक मागून पाहूयात. तर अजून एक ऑर्डर केला, जेणेकरून की दोन्ही मला घरी घालता येतील. कलर वाईज आणि पॅटर्न वाईज जे आहे ते प्राईस खूप जास्त वेगवेगळ्या आहेत. तर त्याची लिंक जी आहे ना ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. घरी मला असं वाटतं की गाऊन वगैरे घालण्यापेक्षा छान आहे, आणि प्रेझेंटेबल दिसतं, छान वाटतं, त्यामुळे मग मी ते त्याच्यामध्ये घेतलेलं आहे.
तसं तर फॅब्रिकसुद्धा मी घेऊन आले आता, जे काही चंद्रा शॉप आहे ना जिथून मी ब्लाऊजचं फॅब्रिक वगैरे घेत असते तिथूनच मी आता ड्रेससाठी सुद्धा आणले आणि छान असा अनारकली ड्रेस म्हणा किंवा लॉंग वन पीस मी माझ्यासाठी शिवणार आहे, जेणेकरून की घरी घालायला खूपच छान वाटतं आणि कम्फर्टेबल सुद्धा. तर वेअर करून मी दाखवला आहे. डबल एक्सेल साईज मी मागवली होती, त्यामुळे मग मला असं वाटतं की एक्सेल घेतली असतील तर परफेक्ट बसला असता. आणि जो समोरचा गळा आहे ना तो व्ही नेक आहे, त्यामुळे थोडासा डीप आहे, त्यामुळे कॅमिसोल वगैरे तुम्हाला घालावं लागेल, जेणेकरून की जर तुम्हाला डीप एकदम नेक वगैरे आवडत नसतील तर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल थोडंसं. त्या पद्धतीने समोर एक नॉडसुद्धा दिलेली आहे. आता इथे मी व्हिडिओ काढत होते आणि रामची सुद्धा घाई चालली होती त्याचा ड्रेस दाखवण्याची. ज्या काही ॲक्टिव्हिटी मी करेल ना त्या सर्व त्याला करायच्या असतात आणि आपलं पाहूनच मुलं शिकतात. तरी ते समीक्षाच्या हातात ना मी कॅमेरा दिला होता, त्यामुळे थोडासा व्हिडिओ जो आहे तो हलतोय, तर प्लीज तुम्ही समजून घ्या, कारण की ट्रायपॉड जे आहे ते लावायला इतका काही वेळ नव्हता आणि मुलांनी ठेवलासुद्धा नसता, लगेचच मोबाईल घेतला असता. त्यामुळे तिला म्हटलं की थोडंफार शूट करून दे मला. त्यानंतर वन पीससुद्धा तयार झालेला आहे आणि हा जो व्लॉग आहे ना तो तुम्हाला 1-2 दिवसाचा कंबाईन पाहायला भेटेल, कारण की आता क्लिप्स कोणत्या दिवसाच्या आहेत ना त्यासुद्धा काही मला व्यवस्थित आठवत नाही. त्यामुळे फक्त आता व्हिज्युअल जी काही पॉवर आहे त्यानेच मी तुम्हाला सांगते की नेमकं कोणत्या दिवशीची कोणती क्लिप आहे आणि कसं वन पीस वगैरे शिवले ते. तरी ते वन पीस छान असं तयार झाला आहे. तर त्यांना ओव्हरलॉकसुद्धा पाहिजे होतं, तर ते सुद्धा मी करून आणेल. आणि त्यानंतर अस्तर वगैरे छान गुडघ्याच्या खालपर्यंत येईल, तर इतकं अस्तर मी त्याला यूज केलं होतं. तर समोरच्या बाजूने ना गळा जो आहे तो सुद्धा कॅनव्हास वापरूनच केलेला आहे. आणि त्यानंतर मग असा बेल्ट दिला आहे, जेणेकरून की जर कमरेमध्ये त्यांना लूज वगैरे वाटलं तर त्यांना यूज करता येईल किंवा असं सुद्धा छान दिसतो. त्यामुळे मग मी इथे बनवला होता. पदराला ना थोडीशीच अशी डिझाईन होती, त्यामुळे तेवढ्यातच मी जो काय बेल्ट आहे तो तयार केला आणि त्याला नॉडसुद्धा अटॅच केल्यात, जेणेकरून की त्याने छान असं टाय करता येईल. तर वन पीस कसा झाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. कुठलाही क्लास न करता फक्त यूट्यूबला थोडंफार मी व्हिडिओज पाहून हा वन पीस तयार केला होता. कॉन्फिडन्स तसा लो होता आणि शिवायला ना मला बराच वेळ गेला, 4-4.5 तास गेले असतील हा वन पीस शिवण्यासाठी. आणि छान असा तयार झाला होता. त्यांनासुद्धा प्रचंड आवडला. तर आता इथे तयार करून ठेवला आहे, कारण की संध्याकाळी ना त्या घेण्यासाठी येणार होत्या. त्यानंतर ना सकाळच्या वेळेस ना समीक्षाने ना केस वगैरे वॉश केले होते, तर तिचे इथे मी छान असा हेअर वॉश वगैरे करून दिलता आणि त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत केस सुकत नाही ना तोपर्यंत ऑइल लावू नको, त्यानंतर मी ऑइल लावून छान असे तुझे केस तयार करून देईल. समीक्षाला जसं मी अटेन्शन द्यायला चालू करेल ना तसं रामच्या पोटात दुखायला लागायचं. जर मी तिला जेवायला नेऊन दिलं ना राम लगेच रडायचा आणि म्हणायचा मला. आणि तिला ना म्हणजे ती मोठी होती तरीसुद्धा रामला बऱ्यापैकी छान सांभाळायची, पण राम तिला इतका जास्त त्रास देत होता ना की तिला नको नको वाटायचं. सारखं मला म्हणायची मावशी सांग ना त्याला काहीतरी, सारखा मला त्रास देतोय. पण मुलांचं कसं असतं, तो लहान आहे त्यामुळे आता पहा तिची मी केस विंचरत होते आणि छान तिच्या म्हटलं की पोनीच बांधून देऊयात. तर रामसुद्धा लगेच माझ्याजवळ येऊन मला म्हणत होता जसं तिला करेल ना तसं त्याला पाहिजे असतं. तर त्यालासुद्धा सोबत मी थोडेसे केस वगैरे विंचरून दिले आणि त्यानंतर आता तिचंसुद्धा छान असे केस टाय करून देते. कारण की मुलांचं काय होतं, एकदा केस त्यांनी छान लहानपणी जर त्यांची काळजी घेतली ना तर मोठ्यापणी चांगलेच होतात. तसं तर मला खूप जास्त आवडतं मुलींचा मेकअप असेल किंवा हेअरस्टाईल वगैरे. ह्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला मला वाटायचं की करिअर करूयात, म्हणजे ब्युटिशियन वगैरे. खूप वेळा विचार केलेला, पण तरीसुद्धा कधीतरी मन नको म्हणतं की सर्वच गोष्टी करायच्या म्हटलं की मॅनेज नाही होणार. त्यामुळे पुढे जाऊन विचार करूयात. जर जमलं तर नक्कीच करेल स्वतःच्या आवडीसाठी. तर नक्कीच मला एकदा छान प्रोफेशनल असा कोर्स करायला आवडेलच. तरी ते ना उभं राहून काय माझा हात वगैरे पुरत नव्हता, कारण की हाईट तिची खूप जास्त आहे. त्यामुळे तिला म्हटलं की तू चेअरवरती बस, मी व्यवस्थित तुझे जे काही हेअर आहे ते करून देते. त्यानंतर ना तिला खूप जास्त ते टाईट वाटत होतं, म्हणजे जी काही हेअरस्टाईल मी केली होती ती. त्यामुळे मग तिला मी म्हटलं की तू हाफ असे क्लचर लावूनच केस बांधून घे छान. तर त्यानंतर मग आम्ही थोडंसं नेलपेंट वगैरे लावायचा कार्यक्रम केला. आणि आता आम्ही दोघी लावणार म्हटल्यावरती रामला तर पाहिजेच. छान घड्याळ वगैरे घालून तयार आहे. जी गोष्ट त्याला दिसेल ना त्याला नक्की माहीत असतं की गोष्ट कुठे यूज करायची. त्याची व्हिज्युअलेशन म्हणा किंवा सेन्सेशन पॉवर ना खूप जास्त आहे. जसं आपण करेल तसं त्याला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या डिटेक्ट होतात आणि तसंच करायला तो पाहतो. तर त्याने हाताला म्हणा किंवा पायाच्या नखांना वगैरे सगळीकडेच नेलपेंट लावून घेतली. तर आता मी परत शिवणकाम करायला सुरुवात करते. तर ह्या ड्रेसची लिंक ना मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे, तुम्ही पहा, चेक करा. मला तसा खूप कमी किमतीत भेटला. आय थिंक जर मिंत्रावरून वगैरे जर तुम्ही पहिल्यांदा शॉपिंग करत असाल तर बऱ्यापैकी छान डिस्काउंट तुम्हाला भेटतो किंवा मान्सून सेल सुद्धा चालू आहे. सुरुवातीला एक नेटची साडी मी मागवली होती, मला खूप दिवसांपूर्वी आठवतं, आणि इतकी म्हणजे खूप पुअर क्वालिटी होती. 1100 का 1200 रुपयाची मी ती मागवलेली, पण परत रिटर्न केली. त्यानंतर मग मिंत्रावरून मी अशी काही जास्त शॉपिंग केलीच नाही. सेकंड टाईम हा ड्रेस जो आहे तो मागवला वन पीस. तर त्यानंतर छानच आला आणि कमी प्राईजमध्ये अजून काय पाहिजे, कॉटनचा कपडा आहे, छान आहे. सुरुवातीला कलर गेल्यामुळे थोडे डिसअपॉइंट झाले होते, पण नंतर असं वाटलं की छान दिसतोय.
जे कोणी पाहिजे ते मला लिंक मागते किंवा छान दिसतोय अशा कॉम्प्लिमेंट देतात, कारण की जर तुमचं वेट जर हेवी वगैरे असेल ना तर अनारकली घातल्यानंतर छान दिसतो. त्यामुळे मग घरी घालण्यासाठी मी हेच प्रेफर करते आणि स्वतःसाठी आता कॉटनचे कपडे आणून अस्तर वगैरे अटॅच करून घरगुती घालायला बनवेल. पाहूयात आता जसं पॉसिबल होईल तसं शिवेल, कारण की मग बाहेरचं शिवणकाम करायचं आणि स्वतःसाठी त्यामध्ये काही जर शिवायचं म्हटलं का वेळ भेटतच नाही. या व्लॉगनंतर ना मी डायरेक्टली वटपौर्णिमेचा व्लॉग टाकेल, कारण की मग खूप लेट होईल, कारण की वटपौर्णिमा होऊन आता 2-3 दिवस तरी झालेलेच आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. जास्त असं नाही पण थोडंफार शूट केलेलं आहे, कारण की मग कामामध्ये इतकी मी जास्त जमलेली होती शिवणकामामध्ये की वटपौर्णिमेसाठी जास्त असा काही उत्साह नव्हताच. ब्लाऊजला प्रेस करून झाला आणि त्यानंतर म्हटलं आता पटकन शिवणकामाला बसते, कारण की मुलंसुद्धा त्रास देतील. संध्याकाळची वेळ झाली ना मग त्यांना थोडंसं बाहेर न्यावं लागतं, थोडंसं खाऊ पिऊ घातलं की मग छान फ्रेश होतात. त्यामुळे मग शिवणकाम पटपट आवरून घेते आणि चहाची सुद्धा वेळ झाली होती. तसे 3-3:30 वाजता मी चहा ठेवून देते. एक 5-10 मिनटं छान असा उकळला की पटकन घ्यायचा, पण कामाच्या घाईमध्ये ना इकडे चहासुद्धा खूप कमी झाला होता, कारण की उकळायला खूप जास्त वेळ गेला आणि प्रेस करायला बसले आणि माझ्या लक्षातूनच गेलं की मी चहासुद्धा ठेवला होता. त्यानंतर आता चहासुद्धा घेते आणि सोबत ब्लाऊजचं कटिंगसुद्धा केलेलं आहे. लाईटीचा ना खूप जास्त प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मला ऑलरेडी खूप जास्त हेडॅक झालं होतं. ज्या दिवशी शिवायचं खूप जास्त इच्छा होते ना त्या दिवशी लाईटीचा नेमका काहीतरी प्रॉब्लेम होता आणि आता पावसाळ्यामध्ये तर हा प्रॉब्लेम सतत जाणवेल. ब्लाऊजला इथे ना मी शिवायला बसणार होते, पण सोबतच मला काही साड्यांनासुद्धा पिको करून घ्यायचा होता. पिकोची मशीन तर तशी चालू नाही, त्यामुळे मग मी त्यांना सांगितलं होतं की साध्या मशीनवरतीच मी तुम्हाला टिप मारून देईल, तर त्या चालेल म्हणजे बोलल्या होत्या. त्यामुळे म्हटलं की चला आता त्यांना चालते तर त्यावरती टिप मारून घेते. ब्लाऊजचं कटिंग वगैरे झाले, मुलंसुद्धा सोबत माझ्या खेळतच होती आणि इकडे जो काही धागे वगैरे लागणार होते, चॉक किंवा आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते सुद्धा काढून ठेवलं आहे. लाईट गेली होती आणि पावसाचं वातावरणसुद्धा झालं होतं आणि पाऊस यायचं म्हटलं की लाईट जातेच. त्यामुळे मग म्हटलं शिवणकामाचं राहून देते आणि मुलांकडे थोडंसं पाहते. तर समीक्षाला ना छान अशी भजी खाऊशी वाटली होती. मग ती म्हटली की मावशी बटाट्याची आणि कांद्याची दोन्ही भजी बनव. तर इकडे मी भजी बनवण्याचा कार्यक्रम चालू होता. सोबत पावलादीसुद्धा घेऊन आलतो, जेणेकरून की मग पोटभर असा नाश्ता करता येईल किंवा संध्याकाळचा स्नॅक म्हणू शकतो आपण. त्यांना तिकडे मी हॉलमध्ये खाण्यासाठी दिलं होतं आणि जी बटाट्याची भजी होती ना त्यामध्ये अजिबातसुद्धा मी मिरची टाकली नव्हती, जेणेकरून की दोघांनाही खाता येईल. समीक्षासुद्धा अजिबातसुद्धा तिखट खात नाही, त्यामुळे मग मला मिरची टाकायला काही जास्त वाव भेटलाच नव्हता. त्यामुळे मग मी इथे माझ्यासाठी ग्रीन मिरची छान अशी फ्राय केली होती. तर आजचा जो काही व्लॉग आहे ना तो इथपर्यंतच. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. वन पीस कसा वाटला ते सुद्धा सांगा. सोबत मुलांची मस्ती कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. बाकी भेटूयात आपण मग नेक्स्ट वटपौर्णिमेच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.